पिरियड्स आले, माझ्या पोटात खूप दुखतंय, त्रास होतोय. तू गरम पाणी प्यायलीस का? नाही, गरम पाणी करायला ठेवलंय. एकदम नको पिऊस, हळूहळू सिप सिप करून पाणी पी. हा ठीक आहे. आणि जास्त त्रास होत असेल तर पाण्याची गरम बाटली घे आणि ओटीपोट सेकव, लवकर बरं वाटेल. बरं, चालेल. ठीक आहे, चल कामात आहे, मी नंतर परत तुला फोन करते. हा ठीक आहे. घाबरून जाऊ नकोस. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा बदल घडत असतो. मासिक पाळी दरम्यान कमरदुखी, पोटदुखी ह्या सामान्य समस्या आहेत. यासाठी पोट दुखतंय तिथे किंवा कमर दुखतंय तिथे गरम पाण्याची पिशवी ठेवा. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. तसंच तुम्ही गरम किंवा कोमट पाणी सुद्धा पिऊ शकतात. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी किंवा इतर वेदना वाढण्याची जास्त शक्यता असते, म्हणून जास्त पाणी पिया. चहा, कॉफी किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे वेदना आणि सूज वाढू शकते. आल्याचा तुकडा पाण्यात टाकून उकळून किंवा तुळशीच्या पाण्याचा चहा प्यायल्याने वेदना कमी होऊ शकतात. 1 चमचा बडीशेप 1 कप पाण्यामध्ये उकळवून ते पाणी थंड झाल्यावर पिया. 1 छोटा तुकडा दालचिनीचा किंवा पाव चमचा दालचिनी पावडर 1 कप पाण्यात उकळवून पिया. शरीराला आवश्यक तेवढी विश्रांती द्या. झोपल्याने किंवा आराम केल्याने वेदना कमी जाणवतात. मासिक पाळी दरम्यान रक्तस्रावामुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्यासाठी पौष्टिक आहार घ्या. प्रोसेस्ड फूड खाणं टाळा आणि घरगुती अन्न खाण्यावर जास्त भर द्या. वेदना होत असल्या तरीही हलके व्यायाम किंवा योगासनं केल्याने आराम मिळू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊ शकता, पण स्वतःहून कुठलीही औषधं घेऊ नका. दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलणं आवश्यक आहे. त्यामुळे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. वापरलेले पॅड व्यवस्थित कागदात गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाका. स्वच्छ आणि सुती अंतर्वस्त्र घाला. त्यामुळे त्वचेला हवा मिळते आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. जर काही त्रास होत असेल किंवा काही शंका असेल तर आई, मोठी बहीण, वहिनी किंवा घरातल्या इतर वडीलधाऱ्या स्त्रिया किंवा टीचरशी मनमोकळेपणे बोला. तुमच्या मासिक पाळीची तारीख, ती किती दिवस टिकते आणि या दरम्यान तुम्हाला काही त्रास होतोय का, या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवा. त्यामुळे तुमच्या शरीरात होणारे बदल समजण्यास तुम्हाला मदत होईल. आणि जर काही अनियमितता वाटली तर डॉक्टरांना सांगणंही सोपं होईल. जर वेदना तीव्र असतील आणि काही असामान्य लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यास मासिक पाळीचा काळ हा अधिक सोपा आणि आरोग्यदायी होईल.